विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत मानवशास्त्राची ठळक वैशिष्ट्ये. मानव हाच अभ्यास विषय असणारी अनेक सामाजिक व प्राकृतिक शास्त्रे आहेत. तथापि मानवाचा अभ्यास करणाऱ्या सर्व शास्त्रांमध्ये मानवशास्त्राचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. मानवाचा अभ्यास करण्यामध्ये मानवशास्त्राची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. ती वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. मानवशास्त्राच्या अभ्यास विषयाला निश्चित सीमारेषा नाही, कारण मानवशास्त्र हे मानव व त्याची कार्यनिर्मिती यांचा साकल्याने विचार करणारे एक अतिव्यापक शास्त्र आहे. नंबर 2, मानवशास्त्राची अभ्यास पद्धती सूक्ष्म रचनात्मक आणि विगणात्मक आहे. नंबर 3, मानवशास्त्रात प्रत्यक्ष संशोधनात्मक अभ्यासावर प्रामुख्याने भर दिला जातो. नंबर 4, मानवाचा अभ्यास करताना मानवशास्त्राचा दृष्टिकोन हा दुहेरी स्वरूपाचा आहे. म्हणजे मानवशास्त्र हे मानवाचे जीवशास्त्रीय दृष्ट्या विवेचन करते, तसेच मानवी वर्तन वा कृतीचे समाजशास्त्रीय दृष्ट्या विश्लेषण देखील करते. तर मुद्दा हा की एक समग्र अथवा संपूर्णात्मक दृष्टिकोन कसा. मानवाचा अभ्यास करताना हा अभ्यास समग्र अथवा संपूर्णात्मक दृष्टिकोनातून केला जातो. मानवशास्त्रात मानवाचा अभ्यास हा विशिष्ट पैलूपुरता मर्यादित असून मानव व त्याच्या कृती यांचा असा कोणताही भाग नाही की ज्याचा अभ्यास मानवशास्त्रात होत नाही. म्हणूनच मानवशास्त्राच्या अभ्यास विषयाला सीमारेषा नाही असे म्हटले जाते. जसे की आपण मुद्द्यांमध्ये म्हटलंय, सीमारेषा नाही, सूक्ष्म रचनात्मक आहे आणि संशोधनात्मक अभ्यासावर भर दिला जातो. नंतर आहे की मानवशास्त्राचा दृष्टिकोन हा दुहेरी स्वरूपाचा असतो. त्यातलाच हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे की मानवासंबंधी जे जे ज्ञान मिळवता येईल ते या शास्त्राद्वारे मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणूनच काही मानवशास्त्रज्ञ या शास्त्राला मानवासंबंधीचे विभागविरहित शास्त्र असे म्हणतात. अशा समग्र अथवा संपूर्णात्मक दृष्टिकोन हे मानवशास्त्राचे ठळक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. नंतर आहे दुसरा, तुलनात्मक पद्धतीचा. तर तुलनात्मक पद्धती म्हणजे ही आपण कंपॅरेटिव्ह मेथड म्हणतो. माणसामध्ये कोणत्या बाबतीत साधर्म्य आहे व कोणत्या बाबतीत वैधर्म्य आहे व आधुनिक काळातील मानव यांच्यामध्ये कोणते साम्य व भेद आहेत याचे ज्ञान व्हावे या हेतूने 5000 वर्षापूर्वीची मानवाची उत्पत्ती व त्याचा विकास यांचा अभ्यास करण्यावर भर दिला जातो. अशा प्रकारे मानवी समाजाचा अभ्यास करून त्यांची तुलना करण्यावर मानवशास्त्राचा भर असतो. तुलनात्मक अभ्यासामुळे मानवशास्त्राच्या अभ्यासकाला विभिन्न मानवी समूहातील सभासदांच्या शरीरविषयक बाबतीतील साम्य व भेद दाखवणे शक्य होते. तसेच मानवामधील शारीरिक लक्षणाबाबत आढळणाऱ्या साम्य व भेदांच्या आधारे वंशाचे स्पष्टीकरण या शास्त्राचे अभ्यासक करीत असतात. नंतर आहे क्षेत्रकार्यावर म्हणजे फील्ड वर्क. नैसर्गिक किंवा भौतिकशास्त्रामध्ये प्रयोगशाळेचा वापर केला जातो. प्रयोगशाळेचा उपयोग करून या शास्त्राचा अभ्यास आपल्या अभ्यास विषयासंबंधी तथ्य संकलन करत असतो. ज्या मानवी समूहाचा अथवा समुदायाचा अभ्यास करावयाचा असेल त्या समाजात स्वतः अभ्यासकाने क्षेत्र कार्य करून तथ्य सामग्री एकत्रित केली पाहिजे यावर मानवशास्त्रात भर दिला जातो. मानवशास्त्राच्या अभ्यासकाने क्षेत्रकार्यावर किंवा प्रत्यक्ष अभ्यासावर भर द्यावा अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते आणि म्हणून मानवशास्त्र हे एक ठळक क्षेत्रकार्यावर किंवा प्रत्यक्ष अभ्यासावर दिलेला भर हे मानवशास्त्राचे एक ठळक वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. नंतर आहे संस्कृतीच्या संकल्पनेचा उपयोग. जसे की संस्कृती हे मानवी समूहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. मानवाप्रमाणेच अन्य प्राणी, पशु हे समूह करून जसे कळपात राहतात, म्हणून संस्कृतीचा अभ्यास करण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. संस्कृतीचे महत्त्व प्रतिपादित करण्याचे अतिशय मोलाचे कार्य मानवशास्त्राने केलेले आहे. अशा प्रकारे मानवी संस्कृतीचे सर्वांगीण व सखोल अध्ययन हे मानवशास्त्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल. नंतर आहे की आदिवासी समूहाच्या अभ्यासावर भर देणे. तर याच्यामध्ये नेमकं काय, आदिम समूहाचा अभ्यास
मानवशास्त्रात विशेष लक्ष केंद्रित करून केला जातो. दुसऱ्या शब्दात आपल्याला सांगता येईल की आदिवासी समूहाप्रमाणे ग्रामीण, शहरी, औद्योगिक समूहाचा अभ्यास मानवशास्त्रात केला जातो. आदिवासी समूहाच्या अभ्यासातच सामाजिक संस्था, रूढी, संस्कृती यांचे मूळ स्वरूप व त्यांच्या विकासातील टप्पे यांचा बोध अभ्यासकाला होतो. आदिम समाजाच्या अध्ययनातून आपण आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो असे क्लूक हॉर्न यांना वाटते. अशा प्रकारे आदिम समाजाच्या अभ्यासावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणे हे मानवशास्त्राचे वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतील. म्हणजे जवळपास 5 वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी सांगितल्या गेलेली आहे. एक आहे समग्र अथवा संपूर्णात्मक दृष्टिकोन, दुसरा आहे तुलनात्मक पद्धतीचा उपयोग, तिसरा आहे क्षेत्रकार्य किंवा प्रत्यक्ष अभ्यासावर भर, चौथा आहे संस्कृतीच्या संकल्पनेचा उपयोग आणि नंतर आदिम अथवा आदिवासी समूहाच्या अभ्यासावर विशेष भर.